मुंबईतल्या चेंबूरमध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा सुरू आहे। आपण थेट तिकडे जाऊया। निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू सुरू झाले। सुरुवातीच्या काळामध्ये उमेदवारांचे काही इंटरव्ह्यू झाले, मग नेत्यांचे इंटरव्ह्यू झाले, मी देखील काही इंटरव्ह्यू केले। नागपूरमध्ये केला, छत्रपती संभाजीनगरला केला, वेगवेगळ्या ठिकाणी मी देखील 3 इंटरव्ह्यू केले। आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या शहरातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा केली। आपण काय केलंय, आपलं काय विजन आहे, हे सगळं त्या ठिकाणी मांडलं। आणि हे सगळे इंटरव्ह्यू करताना मी प्रकट मुलाखती केल्या, पब्लिक मध्ये जाऊन मुलाखती केल्या। पण आता नुकतंच 1 दिवसापूर्वी मला टीव्हीवर काही इंटरव्ह्यू पाहायला मिळाला। हा जो टीव्हीवरचा इंटरव्ह्यू होता, घरच्या माणसाचा, घरच्यांनीच केलेला इंटरव्ह्यू होता। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब बसले होते आणि दुसरीकडे संपादक साहेब त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते। त्यांनी प्रश्न विचारायचे, यांनी उत्तर द्यायचं। आणि मग हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता, आपल्याला माहिती असेल, मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। आणि ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस मी कोणाचं नाव घेतलं नाही, कोण कन्फ्युज्ड आहे, कोण करप्ट आहे सांगितलं नाही। पण ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्या संजय राऊतांनीच त्या ठिकाणी म्हटलं, राज साहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्यूज म्हणाले आणि उद्धव साहेब तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले। आता मी टोपी फेकली होती, ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांच्यावर अधोरेखित केलं, कोण कन्फ्युज्ड आहे आणि कोण करप्ट आहे। आणि मग या सभेमध्ये, या इंटरव्ह्यू मध्ये ते असं देखील म्हणाले की फडणवीसांना काय समजतं, या ठिकाणी भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते या कोणीच मुंबईमध्ये जन्मलेले नाही। हे मुंबईत जन्मलेले नसल्यामुळे यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात। आता मी एक सवाल विचारतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता। आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना। 25 वर्ष सत्ता या मुंबईमध्ये भोगली, आता म्हातारपणाकडे चाललात, मुंबईतला एक प्रोजेक्ट देखील तुम्ही दाखवू शकत नाही, मग फायदा काय आहे? आणि माझा सवाल आहे, ज्या 106 हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राकरता रक्त सांडलं, त्यातले किती मुंबईतले जन्मलेले होते? त्यात कोकणातले देखील होते, पश्चिम महाराष्ट्रातले होते, विदर्भातले होते, मराठवाड्यातून आलेले होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगलीमध्ये जन्मलेले होते, शाहीर अमरशेख बार्शीचे होते, मुंबईवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा देखील मुंबईचा नव्हता। आचार्य अत्रे देखील त्या ठिकाणी मुंबई बाहेर जन्मले होते। मुंबईचे गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग या सगळ्या भागातून आलेले होते। मग आपण असं म्हणायचं की मुंबई बाहेरून आले म्हणून यांना मुंबई काय समजते, यांना मुंबईतलं काय माहिती आहे? मी या ठिकाणी सांगतो, होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे। आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं। आज आपण बघा, या मुंबईतला सामान्य मुंबईकर याचं स्वप्न काय आहे? एक स्वतःचं घर असलं पाहिजे स्वप्न। मुंबईतला मराठी माणूस या मुंबईमध्ये घर परवडत नाही म्हणून
कुठेतरी वसई विरारच्या पलीकडे चालला गेला. 25 वर्षामध्ये त्याला तुम्ही घर देऊ शकला नाही. पण त्याच वेळी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 80,000 लोकांना घर देण्याचं काम या मुंबई बाहेर जन्मलेल्या माणसाने त्या ठिकाणी करून दाखवलं. 100 फुटात राहणाऱ्याला 500 फुटाचं घर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. पत्राचाळ असेल, अभ्युदय नगर असेल, प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाला घर देण्याचं काम आम्ही केलं. आज इतक्या वर्षांमध्ये एसआरएच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. लोकांना घर देण्याच्या ऐवजी बिल्डरांनी एलओआयचं ट्रेडिंग केलं. पण आम्ही त्याच एसआरए मध्ये काम न करणाऱ्या बिल्डरांना जेरबंद केलं आणि त्याचं काम चालू केलं. आणि आज अनेक त्या झोपडपट्टीतल्या लोकांना वर्षानुवर्ष ज्यांना भाडं मिळालं नव्हतं त्यांना सरकारच्या वतीनं भाडं देऊन त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट आम्ही चालू केलं. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून, सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जे घर आहे आणि घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज धारावी जिचा उल्लेख राजीव गांधींनी केला होता, पण या धारावीचं कधीही रिडेव्हलपमेंट होऊ शकलं नाही. आज धारावीचं डेव्हलपमेंट आम्ही सुरू केलं. आणि पुन्हा एकदा सांगतो, धारावीमध्ये बसलेले जेवढे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्या सगळ्यांना धारावी मध्येच आम्ही घर देणार आहे, कोणालाही बाहेर काढणार नाही. आणि एवढंच नाही, आता मला या ठिकाणी कुंभारवाड्याचे लोक भेटले. आम्हाला माहिती आहे धारावी हे केवळ एक ॲग्लोमरेशन नाही, केवळ एक झोपडपट्टी नाही आहे, ते एक आर्थिक स्रोताचं केंद्र आहे. चामड्याचा बिझनेस असेल, पॉटरीचा बिझनेस असेल आमच्या कुंभार समाजाचा. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की त्यांनाही त्यांचा जो धंदा आहे तो त्याच ठिकाणी चालला पाहिजे. त्यांना त्याच ठिकाणी चांगल्या व्यवस्था देणार आणि नुसत्या व्यवस्था देऊन थांबणार नाही, तर त्यांना धारावीचं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांच्या धंद्यासोबत 5 वर्ष कुठले टॅक्सेस भरावे लागणार नाही. टॅक्सेस मधून देखील त्यांना सूट आम्ही देणार. कचरा खाल्ला, कोविड काळात खिचडी खाल्ली, डेड बॅडी बॉक्सचा घोटाळा केला, प्रेताच्या टाळूवरचं लोणी काढलं. अरे जे कफन त्या ठिकाणी मेलेल्या लोकांना घालायचं होतं त्या कफनमध्ये देखील भ्रष्टाचार करण्याचं काम यांनी केलं. पीपी किटचा घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचा घोटाळा, कोविड सेंटरचा घोटाळा, पत्राचाळीचा घोटाळा, दलित वस्ती योजनेत घोटाळा, कचरा वाहतुकीत घोटाळा, मिठी नदीमध्ये घोटाळा, बार मालकांकडनं वसुली. एवढंच काय, घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाज झाले की यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला. आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण आम्ही बघा या मुंबईमध्ये अटल सेतू केला, या मुंबईत कोस्टल रोड केला, या मुंबईमध्ये आम्ही लोकांना घरं दिली, या मुंबईच्या सबर्बन रेल्वेला त्या ठिकाणी आधुनिक आम्ही केलं, या मुंबईमध्ये एसटीपी आम्ही केले, या मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, या मुंबईमध्ये उद्यानं आम्ही केली, या मुंबईची सफाई आम्ही केली, या मुंबईमध्ये आज वॉटर ट्रान्सपोर्ट आम्ही सुरू केलं. बंधू भगिनींनो, या मुंबईची लाईफलाईन असलेली आपली सबर्बन रेल्वे म्हणजे आपली लोकलची ट्रेन, या ट्रेनचे प्लॅटफॉर्म आम्ही मोठे केले, या ट्रेनचे डबे आम्ही वाढवले, इथे एस्कलेटर्स लावले, स्टेशन चांगलं केलं, पॅसेंजर करता ॲम्युनिटीज केल्या, नवीन सिग्नलिंग सिस्टीम लावली. आणि हे सगळं करत असताना काही लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले, साहेब तुम्ही अन्याय करताय. मी म्हटलं काय अन्याय आहे? म्हणाले तुम्ही मेट्रो आणली, मेट्रोवाल्यांना स्वच्छ कोच आहे, त्या कोचचा दरवाजा लागतो, तो AC कोच आहे, आणि आम्ही मात्र या लोकलमध्ये लटकून लटकून चालतो, लोक पडतात, दरवाजा नाही, त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतका घाम येतो, इतकी गर्दी असते, त्यामुळे आमच्यापेक्षा चांगलं तुम्ही मेट्रोवाल्यांना दिलं. ती गोष्ट मला एकदम मनाला लागली. मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमचे जे रेल्वे मंत्री काम करतात अश्विनी वैष्णव त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून निर्णय केला की आता
आपली जी सबर्बन रेल्वे आहे याचे देखील जे डबे आहेत, याचे देखील जे कोच आहेत, त्याचे दरवाजे बंद होतील आणि ते कोच एसी असतील. एसी कोच मेट्रो सारखे हे आम्ही सबर्बन रेल्वेला देणार आहोत. टाळ्या याच्यावर नका वाजवू, मी पुढचं जे सांगणार आहे त्याच्यावर टाळ्या वाजवा. सबर्बन रेल्वेला लोकलला एसी डबे दिल्यानंतरही त्याच्या तिकिटाचा दर 1 रुपयाने देखील आम्ही वाढवणार नाही, असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला. म्हणजे पुढच्या काळामध्ये मेट्रो सारखे डबे हे या ठिकाणी आपण देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून मेट्रोचं काम सुरू केलं. आज चेंबूरच्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी मेट्रोची कामं आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो 2B जी आहे, DN नगर ते मंडाले, मानखुर्द ते डायमंड गार्डन चेंबूर, पहिल्या टप्प्यातील 5 स्थानकांची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत. त्याची सुरक्षा चाचणी चालली आहे. या 2026 मध्येच आपण त्यांनी प्रवास हा सुरू करणार आहोत. यामुळे चेंबूर पासनं अंधेरी आणि BKCचा प्रवास हा पूर्णपणे सुलभ या ठिकाणी होणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा त्या ठिकाणी आता विस्तार करतो आणि विशेषतः याचा शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा एशियातील पहिला केबल स्टेड ब्रिज हा आपण तयार केला. हा असा ब्रिज आहे की याच्यामध्ये 90% हा ब्रिज त्या ठिकाणी 90च्या अँगलनी वळतो. अशा प्रकारचा एक अजुबा ब्रिज हा आपण त्या ठिकाणी तयार केलाय. यामुळे कुर्ला आणि वाकोलाला जी वाहतूक कोंडी आहे जाणारी ती आपण कमी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.